नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, पण कॉमेंट करायला विसरू नका. इयत्ता 7वी पाठ दुसरा दिल्ली सल्तनत मराठी स्वाध्याय सोल्युशन फक्त तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या विकल्पामधून खरा विकल्प शोधून खरे उत्तर लिहा. नंबर 1, दिल्ली सल्तनतच्या चेहलगांची स्थापना कोणी केली होती? डी. इल्तुतमिश. 2, दिल्ली सल्तनतच्या प्रथम महिला शासक कोण होत्या? ए. रजिया सुलतान. नंबर 3, दिल्ली कोणाच्या शासकाची योजना तरंगी योजना म्हणून ओळखली जाते? सी. मोहम्मद तुघलक. 4, विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? बी. हरिराय यांनी आणि बुक्कराय. प्रश्न दुसरा, खालील रिकाम्या जागा भरा. नंबर 1, ढाई दिन का झोपडा अजमेर शहरात वसलेले आहे. 2, दिल्ली हे सल्तनतच्या शासन व्यवस्थेच्या केंद्रामध्ये सुलतान होता. 3, दिल्ली सल्तनतचा अंतिम शासक इब्राहिम लोदी होता. 4, श्रीनगर अल्लाउद्दीन खिलजीने वसविले होते. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची 1-2 शब्दात उत्तरे द्या. 1, कुतुब मिनार कोठे आलेला आहे? उत्तर, कुतुब मिनार दिल्लीत आलेला आहे. नंबर 2, पानिपतचे प्रथम युद्ध कोणामध्ये झाले होते? उत्तर, पानिपतचे प्रथम युद्ध इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यात झाले होते. 3, अल्लाई दरवाजाचे निर्माण कोणाच्या काळात झाले? उत्तर, अल्लाई दरवाजाचे निर्माण अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात झाले. 4, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? उत्तर, बहमनी राज्याची स्थापना जफर खानने केली होती. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. 1, तुघलक कालावधी दरम्यान दिल्लीच्या आजूबाजूला कोणकोणती शहरे वसविण्यात आली? उत्तर, तुघलकाबाद, फिरोजाबाद, हिसार, जौनपूर, फिरोजपूर, फतेहाबाद इत्यादी दिल्लीच्या आसपास तुघलक राजवटीच्या काळात बांधली गेली. नंबर 2, सुलतनत काळातील स्थापत्याचे वर्णन करा. उत्तर, सुलतान काळातील वास्तुकला खालीलप्रमाणे आहे. सुलतान कुतुबुद्दीन ऐबकने दिल्लीत कुवत उल इस्लाम नावाची मस्जिद बांधली. त्याने दिल्लीमध्ये प्रसिद्ध कुतुब मिनारचे बांधकाम सुरू केले. त्याच्या काळात ह्या मिनाराचा एक मजला बांधता आला. कुतुबुद्दीनच्या मृत्यूनंतर त्याचा जावई इल्तुतमिश यांनी कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण केले. 3, कुतुबुद्दीन ऐबकने अजमेर येथे ढाई दिन का झोपडा नावाची मस्जिद बांधली. 4, सुलतान इल्तुतमिशच्या कारकिर्दीत होजे शम्मी, शम्मी दर्गा आणि जुमा मस्जिद नावाच्या वास्तू बांधल्या गेल्या. 5, अल्लाउद्दीन खिलजीने अलई गेट, सिरी किल्ला, श्रीनगर आणि होजे खास नावाच्या वास्तू बांधल्या. 6, तुघलकाबाद, फिरोजाबाद, हिसार, जौनपूर, फिरोजपूर, फतेहाबाद इत्यादी शहरे तुघलक राजवटीत वसवली गेली. 7, बुंदेलखंडाचा घुमट सय्यद घराण्यातील बडा आणि लोदी घराण्यातील गुमुत, मोठची मस्जिद, शिहाबुद्दीनचा मकबरा इत्यादी बांधण्यात आले. अशा प्रकारे दिल्ली सल्तनतच्या काळात अनेक किल्ले, मस्जिदी, तलाव, राजवाडे, स्नानगृह, समाधी, पूल, सराय, बगीचा बांधण्यात आला. नंबर 3, कृष्णदेवरायाविषयी थोडक्यात माहिती द्या. कृष्णदेवराय हा तुघलक वंशाचा तसेच विजयनगर साम्राज्याचा सर्वात मोठा शासक होता. तो त्यावेळी भारताचा एक महान आणि शक्तिशाली शासक होता. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक विजय मिळविले. त्यांनी राज्याचा कारभार सर्वांगीण बनविला. सिंचनासाठी राज्यातून काही अन्यायकारक कर रद्द करून त्यांनी लोकांचे प्रेम जिंकले. त्यांनी विजयनगरजवळ नागलपूर नावाचे नवीन शहर वसवले. त्याने शहराला अनेक प्रकारच्या इमारती आणि भव्य मंदिरे सजविली. कृष्णदेवराय स्वतः विद्वान होते. ते साहित्य आणि विद्येचे उपासक होते. ते तेलुगू आणि संस्कृत भाषेतील लेखक होते. त्यांनी अमुक्ता माल्यदा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी अनेक कवींना शाही आश्रय दिला. कृष्णदेवराय राजा भोजसारख्या साहित्य आणि कलेला प्रोत्साहन दिले. त्यामुळे ते आंध्रचे भोज म्हणून ओळखले जाऊ लागले. Yeah.